शेतकरी मित्रांनो नमस्कार। हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज मी आलो आहे महाराष्ट्रातील नामांकित कंपनी जे काही ॲग्रिकल्चर मशिनरीमध्ये त्यांचं मोठं काम आहे ती म्हणजे डी-फार्म टूल्स। डी-फार्म टूल्स येथे आल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टीची माहिती मिळाली। या कंपनीमध्ये आपल्याला जवळजवळ सगळ्या मशिनरी जे आहे त्याचं इक्विपमेंट असेंबली होते, म्हणजे इन हाऊस असेंबली होते, ते कशा पद्धतीने होते आणि यांच्याकडे कोणकोणत्या मशिनी आहे त्याची देखील माहिती आपण इथले संचालक आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वेगवेगळी यंत्र तर आहेच, पण या यंत्राची माहिती व्यवस्थित पद्धतीने घेणे हे देखील महत्त्वाचे आहे। त्यासाठी आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये जुळलेले आहे डी-फार्म टूल्स कंपनीचे संचालक श्री सौरभ सर। सौरभ सर नमस्कार। हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। तर सर, आता आम्हाला माहितच आहे की बरेच शेतकरी बंधूंना सध्या मजुरीचा टंचाई आहे, मजुरीची कमतरता आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या मशीनची माहिती नसल्यामुळे जे काही पारंपरिक पद्धतीने शेती सुरू आहे तशीच सर्व शेतकरी बंधू करत आहे, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कशा पद्धतीची शेती करू शकतो हेच आपल्याला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना द्यायची आहे, जेणेकरून त्यांचा मजुरीचा खर्च वाचेल, त्यांचा वेळ वाचणार। यासाठीच आपल्याला हा व्हिडिओ आपण शेतकरी बंधूंसाठी बनवत आहे। तर सौरभ सर, आपण सर्वप्रथम या मशीन पासून सुरुवात करूया। तर या मशीनचं काय स्पेसिफिकेशन आहे, काय वैशिष्ट्य आहे आणि किंमत काय आहे हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगा। बिलकुल सर। बघा, सर्वात प्रथम हा जो आमचा मॉडेल आहे हा आहे DF 775 पेट्रोलने चालणारा मॉडेल आहे। 170F या सिरीजचं इंजिन लागलेलं आहे। इकॉनॉमिक मॉडेल आहे हा। ज्या कारण कसं आहे, मॉडेल तर आपल्याकडे भरपूर आहे, पण कसं आहे हर शेतकऱ्यांच्या बजेट नाही राहत ती हाय बजेटची मशीन घ्यायचा, म्हणून हा इकॉनॉमिकल मॉडेल आहे। याची किंमत जर आपण विचार केला तर याची किंमत आहे 38,000 रुपये, 38,000। सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखा हा मॉडेल बिलकुल। कंपनीने बनवलेला आहे। दोन अटॅचमेंट येईल, रोटावेटर येईल आणि ऍडजस्टेबल रेझर येईल। ते इन्क्लुडिंग त्या किमतीमध्ये सगळं आणि किमतीमध्ये इन्क्लुडिंग आहे की जिथे पर्यंत ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे जिल्हा तालुक्या लेवल पर्यंत डिलिव्हरी सुद्धा त्या किमतीमध्ये इन्क्लूड आहे। डिलिव्हरीचे सुद्धा तुम्हाला पैसे लागणार, चांगली सर्व्हिस आपली कंपनी देते। आणि जे मॉडेल राहते 2 फॉरवर्ड गिअर राहते, 1 रिव्हर्स गिअर राहते, पीटीओ शाफ्ट दिलेला राहते मशीन मध्ये। कोणीही ज्याला ट्रेनिंगची गरज नाही, काही नाही, कुठलाही शेतकरी याला यूज साधारण माणूस आरामात याला चालू शकते। नक्कीच। त्यानंतर आपल्याला हे दिसत आहे एक आणखी 765 मॉडेल। हा जो मॉडेल आहे आमचा D756 मॉडेल, थोडासा नवीन मॉडेल आहे। याच्यामध्ये जे आपण इंजिन वापरलेलं आहे थोडंसं चांगलं इंजिन वापरलेलं आहे, 7 HP रॅटो कंपनीचं इंजिन वापरलेलं आहे। आणि हे जे टप्पर आहे थोडेसे ऍडजस्टेबल आहे। याची जी किंमत आपण बघितली तर याची किंमत आहे 50,000 रुपये। याच्यासोबत 3 साहित्य येते, रोटावेटर येते, ऍडजस्टेबल रेझर येते आणि वखर येते। ओके, ते पण आपल्या तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वखर तर सर्वात बेस्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे वखरनी। अशी 3 साहित्य आता बैलजोडी राहिल्या नाही बऱ्याच शेतकरी बंधूंकडे, बरोबर, त्यामुळे वखरणीचा मोठा प्रॉब्लेम आहे। बरोबर, हे मशीन त्या वरदान ठरणार आहे शेतकरी। बिलकुल सर, एक नंबर काम करते। वखर म्हणा, रोटावेटर म्हणा, माझ्याकडे खूप सारे अटॅचमेंट आहे आणि सर्व अटॅचमेंट एकदम परफेक्टली काम करतात। मित्रांनो, आपल्याला सर्व अटॅचमेंट बघायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, नेमके ते काम कसे करतात ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यानंतर आणखी ही मशीन या ठिकाणी आहे। हा आमचा सर हा एक नवीन मॉडेल आहे D756 HL। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हेडलाइट बसवलेला आहे। ओके, इंजिन सेम आहे, 7 HP रॅटोचंच इंजिन लागलेलं आहे। बाकी जे ट्रान्समिशन राहते 2 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअर, हे सर्व सेम आहे। फक्त याच्यामध्ये फरक काय केलेला आहे, हे जे फेंडर आहे आपण हे फेंडर थोडेसे लॉंग केलेले नाही, ऍडजस्टेबल केलेले आहे। आणि हेडलाइट आपण याला हेडलॅम्प दिलेला आहे। हेडलाइट याच्यासोबत पण 3 अटॅचमेंट मिळेल, रोटावेटर, ऍडजस्टेबल रेझर आणि वखर। पण याची किंमत जी आहे याची किंमत आहे 54,000 रुपये। अरे वा, चालेल। हेडलाइट मुळे फार शेतकरी बंधूंना याचा देखील फायदा होईल। रात्रीच्या वेळी बिलकुल शेतामध्ये काम होऊ शकते किंवा घरी येण्यासाठी किंवा ट्रॉली लावली आपण, ट्रॉलीतून समजा यायचं आहे तो लाईट एक पाहिजे आपल्याला, म्हणून तो आपण मॉडेल नवीन बनवलेला बेस्ट, काहीतरी नवीन आहे त्यामध्ये। बिलकुल। आणि हा जो आमचा मॉडेल आहे DS 755 हा सर्वात प्रीमियम मॉडेल आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये जे आपण इंजिन बसवलेलं आहे ते होंडाचं इंजिन बसवलेलं आहे। अरे बाप, होंडाचं GX200 या सिरीजचा पण याच्यामध्ये इंजिन बसवलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता हे जे टप्पर आहे याच्यावर सुद्धा आमची डी-फार्मची ब्रँडिंग आहे, कारण ह्या मशीन जे आहे सर हे बिलकुल तुम्ही फॅक्टरी पाहिलेली आहे, आपल्या शेतकरी मित्रांनी सुद्धा फॅक्टरी पाहिलेली आहे। पूर्ण इन हाऊस इथे प्रोडक्शन होते, मशीन इथे असेंबल होतात, मशीन इथे टेस्ट सुद्धा होतात। टेस्टिंग मध्ये काय टेस्टिंग कशी होते, आम्ही टेस्टिंग मध्ये RPM टेस्ट करतो आणि गिअर एंगेजमेंट टेस्ट करतो। अशा प्रकारे आपण मशीन इथे सर्व बनवतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं तर थर्ड पार्टी कुठले इक्विपमेंट आणून या ठिकाणी
असेंबल होत नाही, म्हणजे क्वालिटीची जी गॅरंटी आपण म्हणू बिलकुल, शकतो बिलकुल, बिलकुल. ते या ठिकाणी जे गॅरंटी आहे ते डीफार्म या ठिकाणी घ्यायला तयार आहे की बिलकुल. आमची क्वालिटी दमदार राहणार आहे. कारण मी जेव्हा बघितलं, मी येण्याचं कारण हेच की मला एक मशीन घेण्याची होती, त्यासाठीच मी इथे आलेलो होतो. परंतु ज्यावेळी म्हटलं क्वालिटी बघायची, या मशीनची मजबूती आहे, त्यानंतर पार्ट्स कशा पद्धतीचे क्वालिटीचे वापरले आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे पाहिल्यानंतर मला खात्री झाली की या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं मटेरियल डीफार्म कंपनीने वापरण्यात आलेलं आहे. त्यानंतर सर आणखी इथे आणि एक सर machine आपण दिसत आहे. एक राहिलेलं आहे याचं, ओके. आपण याची किंमत नाही सांगितली शेतकरी मित्रांनो. हा, हा. याची किंमत 2 मॉडेल आहे माझ्याकडे होंडामध्ये. हा नवीन मॉडेल आहे आणि याच्यापेक्षा आणखी एक थोडासा ओल्ड मॉडेल आहे. ओके. जुना मॉडेल जर पाहिजे असेल, त्याच्यामध्ये साधा क्लच दिलेला आहे, हा. त्याची किंमत आहे 60,000 रुपये. त्याच्यासोबत 2 अटॅचमेंट मिळेल, रोटावेटर, ऍडजस्टेबल रेझर. आणि हा जर नवीन मॉडेल पाहिजे असेल, त्याच्यामध्ये अँटी डायरेक्शनल क्लच दिलेला आहे, त्या मॉडेलची किंमत आहे 62,000 रुपये. ओके. 2 अटॅचमेंट सोबत येईल. अच्छा. आणि त्यानंतर ही आणखी हा जो मॉडेल आहे मित्रांनो, हा मॉडेल सर्वात प्रीमियम नवीन. हा. आपण पहिल्यांदा तुमच्या युट्यूब चॅनल वरून पहिल्यांदा ही मशीन आपण प्रमोट करून राहिलो आणि शेतकरी मित्रांना दाखवून राहिलो. मित्रांनो, हा आमचा बॅक रोटरी वाला मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये आपण डिझेलचं 10 HP वियामा कंपनीचं इंजिन वापरलेलं आहे. हा. आणि याच्यामध्ये बॅक रोटरी आहे. हा. बॅक रोटरी, आता बरेच शेतकरी म्हणतात की सर आपल्याला बॅक रोटरी पाहिजे, बॅक रोटरी पाहिजे. तर हा सुद्धा मशीन आपल्याकडे आता अवेलेबल आहे. अरे वा. आणि याच्यामध्ये जे आपण रोटरी वापरलेली आहे, ही रोटरी 28 इंचीची रोटरी आहे. 28 इंची ते 22 इंची ऍडजस्टेबल रोटरी आहे, बॅक रोटरी. याच्यामध्ये तुम्ही सेंटर रोटरी पण लावू शकता. म्हणजे सर ओके. याच्यामध्ये दोन्ही आहे, सेंटर हा. रोटरी पण आहे, बॅक रोटरी पण आहे. Back rotary पण आहे. हे जे मागचं रोटर आहे, हे रिव्हर्स पण फिरते, फॉरवर्ड पण फिरते. जर समजा माती लावायची आहे, आपल्याला ऊसाला माती लावायची आहे, हळदीला माती लावायची आहे, बेड बनवायचे आहे, तर आपण ह्या मशीननी सुद्धा ते काम करू शकतो. आणि व्हायब्रेशन 0, बापरे. काहीच व्हायब्रेशन नाही. सगळ्यात याचं आपण महत्त्वाचं. वर्किंग सुद्धा घेऊया की हे कशा प्रकारे काम करते. बिलकुल, नक्कीच नक्कीच. आणि बिलकुल. सर्वात महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये हे मशीन भारी असल्यामुळे पलटवायला खूप त्रास जाते. तर याच्यामध्ये इझी टर्निंग एक्सेल दिलेलं आहे. हे जर मी क्लच दाबील इकडे, तर हा चक्का बिलकुल इझी टर्निंग होऊन जाईल. ओके. म्हणजे एकाच ट्रॅक्टर तुम्ही बघितलं असेल, ट्रॅक्टर आपण जर 2 प्रकारचे ब्रेक असतात, एक ब्रेक प्रेस केला की तो जागेवर घुमते, तशाच प्रकारे हे पण आहे. तर मित्रांनो, आपण आता मशीन सर बघितल्या, परंतु आता आपल्याला ते अटॅचमेंट जो आम्ही उच्चार करत होतो वारंवार, तर ते अटॅचमेंट नेमके काय आहे ते आपल्याला बघायचे आहे. या ठिकाणी जी मशीन आहे त्याला अटॅचमेंट लावलेलं आहे, तर त्याचं जे सविस्तर विश्लेषण आहे ते सौरभ सर करतीलच. बिलकुल. बघा सर, हे जे आपण अटॅचमेंट लावलेलं हे फवारणी अटॅचमेंट आहे. मशीनला पीटीओ शाफ्ट राहते. पीटीओ शाफ्टच्या माध्यमाने आपण काय करू शकतो, फवारणी करू शकतो, पंप लावू शकतो, वॉटर पंप लावू शकतो, रिपर लावू शकतो, जर आपल्याला धान कापायचा आहे, गहू कापायचा आहे त्यासाठी. आणि आता आपण याला फवारणी यंत्र बसवलेलं आहे पीटीओ शाफ्टच्या मदतीने. आपण इथे एचटीपी पंप बसवलेला आहे. आणि ह्या एचटीपी पंपच्या नंतर ही जी आपण ट्रॉली लावलेली आहे, याच्यावर आपण 100 लिटरचा ड्रम लावलेला आहे. एक हाय प्रेशर गन आहे, त्याच्यानंतर 150 फूट पाईप आहे. याच्यावर आपण इथे उभं राहून सुद्धा मशीन चालू शकतो आणि एक जण मागे फवारणी करू शकते. किंवा एका जागी जर मशीन उभी ठेवायची तर 150 फूट पाईप जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत आपण याच्याने फवारणी करू शकतो. फवारणीसाठी स्पेशल आता संत्र्याचे झाडं आहे, मोसंबीचे झाडं आहे, जे हायटेड झाडं आहे, जे साध्या पंपानी जिथपर्यंत प्रेशर जात नाही त्याच्याने आपण ह्या हाय प्रेशर गननी फवारणी करू शकतो. नक्कीच संत्रा झाडासाठी फार उपयुक्त. बिलकुल बिलकुल सर, बिलकुल बिलकुल. त्याची किंमत, याची जी किंमत आहे मित्रांनो, माझ्याकडे भरपूरशे अटॅचमेंट आहे. तुम्हाला जर ह्या सर्व अटॅचमेंटची किंमत जर माहिती करायची असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर येत असेल, ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला पूर्ण एक पीडीएफ फाईल पाठवू, त्याच्यामध्ये फोटो सहित किंमत लिहिलेली असेल की ह्या अटॅचमेंटची काय किंमत आहे. ठीक आहे. त्यानंतर हे ट्रॉली आहे, ह्या 2 प्रकारच्या ट्रॉली आहे माझ्याकडे. हे जे आहे ही थोडी नॉर्मल ट्रॉली आहे आणि हे प्रीमियम ट्रॉली. आता ह्या दोघांमधला फरक काय आहे, ही जी ट्रॉली आहे विदाऊट ब्रेक आहे आणि याची लोडिंग कॅपॅसिटी 2 क्विंटल याची लोडिंग कॅपॅसिटी. मशीन जर इथे आपण लावली तर डायरेक्ट आपण ह्या इथे बसून मशीन लावून इझिली चालवू शकतो. आणि याची जर आपण किंमत विचारली, किंमत जर माहिती करायची असेल तर 15,000 रुपये याची किंमत आहे. त्यानंतर हे सर्वात प्रीमियम ट्रॉली आमची डीफार्म कंपनीची सर्वात प्रीमियम ट्रॉली. याची जी लोडिंग कॅपॅसिटी आहे मित्रांनो ते 4 क्विंटल आहे. मॅन्युअल डम्पिंग आहे. मॅन्युअल डम्पिंग म्हणजे काय, एक पिन असते, पिन जर काढली मी तर इथून आपण याला जे काही माल भरलाय आपण पलटी करू शकतो. याच्यामध्ये लिप सस्पेन्शन सुद्धा आहे. लिप सस्पेन्शन म्हणजे जे कमानी पट्टे असतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. सेफ्टीसाठी ब्रेक सुद्धा दिलेले आहे. पायामध्ये पण ब्रेक आहे आणि हँड ब्रेक सुद्धा दिलेला आहे. आपण याच्यामध्ये टूल बॉक्स दिलेला आहे, काही सामान स्टोअर करण्यासाठी आणि पूर्ण पल्ले उघडणारे आहे. अशा प्रकारचे आपल्याकडे ह्या 2 ट्रॉल्या आहेत. बिलकुल सर, नक्की. मला ज्यावेळी तुम्ही हे सांगत आहे मला नवीन नवीन माहिती तर मिळतच आहे, चर्चा होते आणि तुम्ही वेगवेगळं सविस्तर आम्हाला माहिती देत आहे. त्यातून एक समजलं की डीफार्म टूल्स कंपनीने शेतकऱ्यांचा
जे कष्ट आहे ते कमी कसे करायचे आणि त्यांचा जो खरंच जे काही प्रॉब्लेम शेतीमध्ये येतात त्यावर मात करण्यासाठी नक्कीच नक्कीच बघूया मित्रांनो. हे बघा, हे डिचिंग ब्लेड आहे. हे मी जे तुम्हाला बॅक रूट सांगितली होती माती उडवासाठी, हे डिचिंग ब्लेड आहे. ठीक आहे. त्यानंतर मी जे सांगितलं की मशीन सोबत 3 अटॅचमेंट मिळेल, 2 अटॅचमेंट मिळेल, ते दिसतात कसे. हे बघा मित्रांनो, हे रोटावेटर आहे. हे रोटावेटर 2 फूट आणि 3 फूट, याला 2 फूट पण करू शकता, 3 फूट पण करू शकता. हे ऍडजस्टेबल रेझर आहे, माती लावाच्या कामी येते. हा वखर आहे साहेब, हा वखर आहे जो आपण याच्यामध्ये करंट शो पण करता येते. 2 फुटाची पास लावली आहे, पास पण तुम्ही वाढवू शकता आणि मागे गेजपट्टा दिलेला आहे डीप सेट करण्यासाठी. ओके, ठीक आहे. त्यानंतर हे आहे लोखंडी चाकं. जेव्हा आपण वखर चालवतो रबरी चाकं ज्या टायमाला स्लिप होते त्या टायमाला तुम्ही हे खरेदी एक्स्ट्रा मध्ये खरेदी करून लावू शकता. त्याच्यानंतर इकडे मागे बघाल तर हे आहे स्टँडिंग अटॅचमेंट. घरून जर शेतात जायचे किंवा शेतातून घरी यायचे तर तुम्ही मशीनवर उभं राहून याच्याने येणं जाणं करू शकता. बेस्ट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या एरियामध्ये सोयाबीन वगैरे असते, छोटे छोटे पिकं असतात 18 इंचीवर 20 इंचीवर. त्याला जर आपल्याला डवरायचं आहे तर मित्रांनो हे बघा, आपल्याकडे व्ही पास आणि पट्टी पास आहे. 18 इंची ते 20 इंचीवर जेही काही लागवड आहे तर ह्या पट्टी पास किंवा व्ही पास तुम्ही वखराला लावून डवरणी करू शकता. हे आहे साहेब सीट अटॅचमेंट. सीट अटॅचमेंट 2 प्रकारे, एक ब्रेक आहे, एक विदाउट ब्रेक आहे. आणि हे 2 कामं करतात. घरून शेतात येणं जाणं तर करतात, पण जर शेत कोरं आहे, शेतामध्ये जर रोटावेटर करायचं आहे तर तुम्ही हे सीट मशीनला लावून रोटावेटर लावून चालवू शकता. अरे वा. म्हणजे बसून तुम्ही काम करू शकता, पण केव्हा शेत कोरं असल्यावर. ठीक आहे. त्यानंतर हा वॉटर पंप आहे, सांगितलं होतं पिटो शाफ्ट आहे. वॉटर पंप तुम्ही लावू शकता, नदी नाले कॅनल पाणी काढू शकता. त्याच्यानंतर ऍडजस्टेबल रेझर आहे, सिंगल सेट प्लाऊ आहे, बिग सॉइल रेझर आहे माती लावण्याकरिता. 3 टॅनी कल्टिवेटर आहे, डायरेक्ट कल्टिवेटर काम करू शकता. त्याच्यानंतर हे लेवलर आहे माती लेवल करण्यासाठी. हे रेक अटॅचमेंट आहे, जे गोटे राहते गोटे कचरा गोळा करण्यासाठी. हे आहे पडलर, भात शेती जर करायची चिखल करायची त्यासाठी हे कामी येते. बेस्ट. त्यानंतर आहे हे फवारणी अटॅचमेंट. फवारणी अटॅचमेंट नंतर तुम्ही हे बघू शकता, हे आहे आपलं पेरणी अटॅचमेंट. पेरणी यंत्र. याच्यामध्ये आपण 2 टोकन यंत्र लावलेले आहे. टोकन यंत्रामध्ये आपण बी भरून जर आपल्याला पेरणी करायची 18 इंची पासून तर 3 फुटापर्यंत याचं डिस्टन्स कमी जास्त होते. आणि याच्यामध्ये मार्किंग गेज सुद्धा आपण लावलेले आहेत. आणि सर आपलं एक नवीन अटॅचमेंट पूर्ण इंडियामध्ये, मला तर नाही वाटत असं बनलं असेल म्हणून, पण आम्ही डीफार्म ह्या कंपनीने बनवलेलं आहे. आपण काय करतो, महाराष्ट्रामध्ये जेव्हा कापासीची लागवड होते तर तेव्हा आपल्याला सारण्या मारा लागतात. बरोबर. जेव्हा आपल्याला सारण्या मारा लागतात त्या टायमाला मशीन मध्ये असं काही जुगाड नसते की आपण कशाने ते काम करायला पाहिजे. म्हणून ते बघा, हे आम्ही हे अटॅचमेंट बनवलेलं आहे, सारणी यंत्र. याच्याने आपण 18 इंची पासून तर 4 फुटापर्यंत मित्रांनो आपण याच्याने सारण्या करू शकतो. बरोबर. आणि तेही आपण मशीनला लावून. सगळ्यात महत्वाचं यंत्र. जी 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 बिलकुल बिलकुल बिलकुल. खूप शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती की सारणी यंत्र पाहिजे. हे बघा मित्रांनो, आपण हे सारणी यंत्र सुद्धा बनवले आणि 100% सक्सेस आहे. एक नंबर काम करते. सगळ्यात महत्वाचं फायद्याचं यंत्र आहे मित्रांनो. तर सर आता आपण बघितलं, चांगली माहिती मिळाली. इनहाऊस प्रोडक्शन या ठिकाणी आपण बघतच आहे की इनहाऊस प्रोडक्शन तुमच्याकडे या ठिकाणी होते. सर आता ह्या मशिनरी जी आहे त्या शेतकरी बंधूंना खरेदी करायची असेल तर त्याचं कशा पद्धतीनं स्ट्रक्चर राहील तुमच्या कंपनीचं? बघा सर, मशीन खरेदी करायचे 2 रस्ते आहेत. पहिला तर तुम्ही आमच्या फॅक्टरी, आमच्या शोरूम मध्ये येऊन तुम्ही मशीन बघून पूर्ण खात्री करून मशीन खरेदी करू शकता. आमचा जो ऍड्रेस आहे नागपूर सावनेर रोडवर दहेगाव रंगारी आहे. त्या दहेगाव रंगारीमध्ये उडान पुलाच्या खाली दत्तप्रभू इंजिनिअरिंग डीफार्म टूल्स ह्या नावाने आमचं शोरूम आहे. तिथे येऊन तुम्ही मित्रांनो पूर्ण हे मशीन बघून पूर्ण खात्री करून मशीन खरेदी करू शकता. जे कोणी मित्र आमच्यापर्यंत येऊ शकत नाही, इथे एक नंबर येत असेल, तुम्ही घरी बसल्या ह्या नंबरवर फोन करून मशीन घर बसल्या ऑनलाईन मागवू शकता. मशीन मागवायची जे प्रोसेस आहे मित्रांनो तो फारच सिंपल आहे. सर्वात आधी कंपनीच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये जमा करायचे. जेव्हा मशीन जिल्हा किंवा तालुक्या लेवलच्या ट्रान्सपोर्ट ऑफिस पर्यंत पोहोचेल तेव्हा बाकीची रक्कम परत कंपनीच्या अकाउंटमध्ये टाकून मशीन तिथून सोडून घ्यायची. आणि मशीन जिल्हा आणि तालुक्या लेवल पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. तिथपर्यंत डिलिव्हरीचे काही चार्जेस द्यावे लागणार नाही. सगळ्यात महत्वाचं होतं मित्रांनो. त्यानंतर जर आता बरेचसे शेतकरी मित्र तर ह्या व्हिडिओ बघतच आहे, परंतु काही तरुण उद्योजक जे असतात ते देखील हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना आता तुमची जर फ्रँचायझी घ्यायची असेल किंवा आपण डीलरशिप म्हणू शकतो त्याला, तालुका स्तरावर असू द्या जिल्हा स्तरावर असू द्या, तर त्याची काय प्रोसेस राहील? बघा, जिल्हा आणि तालुका स्तरावर आम्ही डीलरशिप सध्या देऊन राहिलो. जे इच्छुक व्यापारी असेल, जे इच्छुक डीलर असेल, जे इंटरेस्टेड असेल की डीफार्मच्या मशीनी त्यांनी विकल्या पाहिजे, त्यांचे अटॅचमेंट विकले पाहिजे, तर ते आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं व्हिजिटिंग कार्ड आम्हाला पाठवा. माझ्याकडून जेही मदत होईल ते मी पूर्ण तुम्हाला करेन. बिलकुल, नक्कीच सर. तर मित्रांनो, ह्या अशा पद्धतीनं आज ही माहिती होती. आपण वेगवेगळे इक्विपमेंट, वेगवेगळे यंत्र जे आहे डीफार्म टूल्स
नागपूर यांचे बघितलेले आहे. तर सौरभ सर, तुम्हाला आधुनिक युगात जे काही तुम्ही क्रांती घडवण्याचा प्रयत्न करत आहात त्याला शुभेच्छा. असं धन्यवाद. शेतकरी बंधूंना मदत करत राहा सर्व आणि आशीर्वाद आहे त्यांच्या शेतकरी उत्पादनात मित्रांचा. देखील फायदा होईल या सगळ्या तुमच्या यंत्रामुळे. बिलकुल तर बिलकुल धन्यवाद. नक्कीच भेटूया पुढच्या बिलकुल व्हिडिओ. बिलकुल साहेब, धन्यवाद. धन्यवाद.